हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थंबनेलवरून तुम्हाला समजले की आज ब्लॉगमध्ये काय असणार आहे. बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न होता की जो आता AIचे व्हिडिओ येतात ना, ते चॅनल तुझं आहे का किंवा दुसरं कोणी तुझा चेहरा वगैरे वापरून व्हिडिओ बनवत नाही ना. बऱ्याच जणांना मी रिप्लाय दिलेत की ते माझं चॅनल आहे, पण अजून काही जणांना म्हणजे आहेत भरपूर जण अजून कमेंट करतात, कोणी मेसेज करतं, कारण त्यांनी ते चॅनल पूर्ण बघितलं आहे. मी कोलॅब करते तेवढ्यापुरतं तो व्हिडिओ येतो, बाकी काही जणांनी ते सबस्क्राईब नाही केलेलं, कारण मला सबस्क्राईब लिस्ट दिसते ना, त्यामध्ये आपल्या इकडचे काही सबस्क्रायबर आहेत, बाकी मग ते सगळे नवीन व्हिडिओने ॲड झालेले आहेत. त्यामुळे म्हटलं चला आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया. आणि ते चॅनल मी का खोललं ना तुम्हाला सांगते. असंच ते चॅनल माझ्याकडं पडून म्हणजे माझ्याकडे नव्हतं. मी मध्यंतरी सांगितलं माझ्याकडं फोन नव्हता, तेव्हा मी दुसरं कार्ड ह्याच्यामध्ये टाकलेलं, मग ते चॅनल आपोआप ह्याच्यात ओपन झालेलं. तर ते कार्ड कोणाचं होतं मी तुम्हाला नाही सांगत. तर ते चॅनल आपोआप ओपन झालेलं. मग ते मी लॉग आउट केलं, त्याचा पासवर्ड वगैरे चेंज केला आणि ते चॅनल तसंच राहिलं. मग मी ते चॅनल कंटिन्यू करण्याचं असं आता तर ट्रेंडिंगला आहेत AIचे व्हिडिओ. तर माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की मी त्याच्यावरती काय टाकू. तर माझं जी जर्नी आहे, माझी लाईफ, लग्न झाल्यापासूनची लाईफ आत्तापर्यंतची लाईफ आहे ना, ते मी तुम्हाला AIच्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. असं तर मी नाही सांगू शकत, गैरसमज होतो, काय दाखवते, हे करते ते करते, पण AIद्वारे दाखवलं ना तर ते एक प्रकार स्टोरी होऊन जाते आणि ते मी तुम्हाला AIद्वारे दाखवणार आहे. तर प्रत्येकाने तो चॅनल आहे ना तो सबस्क्राईब करा. मी कम्युनिटी पोस्टला देणार आहे लिंक, तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा. ते चॅनल माझं आहे आणि तुम्हाला माझी ना स्ट्रगल स्टोरी बघायची ना, सोनं पोटात राहिल्यानंतर ना काय काय त्रास सहन केला, जो काय म्हणते किती वेळा घर सोडून गेले, लॉकडाऊन पडलेलं, किंवा असं त्रास होत होता या प्रेग्नेंट राहिल्यानंतर किती त्रास होतो, त्यात घरातल्यांचा पण त्रास, असं स्वतःला म्हणजे जीव देण्यापर्यंत गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी माझ्यासोबत झालेले आहेत. ते मी AIद्वारे दाखवणार आहे. मी असं तुम्हाला सांगून तुम्हाला पटणारही नाही, आणि ते मला माहिती आहे आणि रिलेटिव्ह बघतात, त्यामुळं नको म्हटलं. तर ते AIनं दाखवलं ना तर एक प्रकारची ती स्टोरी होती. तर माझ्या डोक्यात ते आलं. मी मध्यंतरी जिबली स्टाईलमध्ये व्हिडिओ बघितले बनवून, पण त्याला जास्त प्रतिसाद मला नाही भेटला. माझ्या फेसला जास्त मला व्हॅल्यू आहे असं मला वाटते, कारण जेवढे मी माझ्या फेसमधले व्हिडिओ बनवतात ना ते प्रचंड व्हायरल आहेत. म्हणजे 5-6 हजाराच्या पुढं सगळे व्हिडिओ गेलेले आहेत त्याचे, आणि ते जिबली स्टाईलमध्ये बनवलेत ना ते व्हिडिओ नाही चाललेले. त्यामुळे मला आता कॉन्फिडन्स आला आहे की माझ्या चेहऱ्याचे व्हिडिओ जास्त चालत आहेत, कारण म्हणतात ना फेस व्हॅल्यू महत्त्वाची असते. आता आपण सोशल मीडियावरती थोडंफार तरी प्रसिद्ध झालो आहे ना, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला जास्त प्रतिसाद देतात लोक. त्यामुळे मी ते चॅनल कंटिन्यू करणार आहे आणि त्याच्यावरती AIचेच व्हिडिओ येणार आहे. जोपर्यंत AI आहे तोपर्यंत ते कंटिन्यू करेल, नंतर मग सोनूचे वगैरे व्हिडिओ त्याच्यावरती टाकून देईल. पण मी माझी सगळी स्टोरी लग्न झाल्यापासूनची, लॉकडाऊन पडलं, सोनू राहिल्यानंतरचा त्रास, तिचा डिलिव्हरीमध्ये काय त्रास झाला होता, किती दिवस तिकडे राहिले, इकडे आल्यानंतर डबल किती त्रास झाला, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्यावर सांगणार आहे. म्हणजे ते पार्ट बनवेन, पहिला दुसरा तिसरा असं काहीतरी पार्ट असतील. शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळं, शॉर्ट स्टोरी बनवणार आहे, लॉंग नाही आहे, कारण लॉंग स्टोरी गपकी मला लॉंग व्हिडिओ AIचे नाही आहेत, शॉर्ट व्हिडिओज येतात. बघून मी थोडंसं शिकले, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओमध्ये माझी स्टोरी तुम्हाला बघायला भेटेल. बरेच जणांनी कमेंट केले की सांग तुझं पहिल्यापासूनची, आणि नंतर हे सगळं संपल्यानंतर माझी यूट्यूब जर्नी मी AIमधून पण सांगणार आहे. आणि इथे पण आपली माझी यूट्यूब जर्नी येईल, काय ह्याच्यावरती आले, किती वर्ष झाले, सक्सेस भेटलं का नाही, कसं भेटलं, पहिल्यांदा व्हिडिओ व्हायरल होत होते का नव्हते होत, हे सगळं तुम्हाला त्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. त्यामुळे प्लीज सांगते, माझं ते चॅनल लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. कम्युनिटी पोस्टला मी त्या चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि इकडचे जे सबस्क्रायबर आपल्याला तिकडे ॲड होतील ना, त्यांनी जाऊन जे लेटेस्ट व्हिडिओ असेल ना आत्ता टाकलेला, त्याला कमेंट करा की मी त्या चॅनलवरून तुला सबस्क्राईब केलं आणि हो आम्हाला तुझी स्टोरी बघायची आहे, लवकरात लवकर ती स्टोरी बनव. आणि ह्या व्हिडिओला पण मला कमेंट करा की आम्ही सबस्क्राईब करणार आहे आणि लवकर स्टोरीज टाक. त्या चॅनलला रोज एक व्हिडिओ येईल, 1-2 म्हणजे कमीत कमी एक व्हिडिओ तरी येईल. आणि ह्याला तर मी कंटिन्यू आपले डेली ब्लॉग करणारच आहे. बऱ्याच जणांनी सांगितलेलं की हो त्या अजून एक चॅनल सुरू कर. माझे पहिले 2 चॅनल होते, पण ते दोन्ही उडल्यामुळं मला तो प्रॉब्लेम झाला. नाही तर माझ्या ते दोन्ही चॅनल मोनोटाईज होतं. आणि मला ना खरं सांगते, मला मोनोटाईज करायचं आता कसलीच भीती वाटत नाही की चॅनल मोनोटाईज होईल का, किंवा
लय टाईम लागतो, कारण मला अनुभव आलेला आहे चॅनल मोनोटाईज कसं करायचं असतं, काय काय ट्रिक्स असतात त्याला, म्हणजे थोडंफार माहिती होऊन गेलं ना, त्यामुळे मला काहीच अवघड वाटत नाही. आता कोणी यूट्यूबवर नवीन येतं ना, त्यांना असं वाटतं की होते का नाही आपलं चॅनल मोनोटाईज, वॉच टाईम पूर्ण होईल का, सबस्क्रायबर पूर्ण होईल का. काही नाही, आपल्या व्हिडिओवरती आहेत आणि चॅनल मोनो करूस तोपर्यंत आपल्याला कशा प्रकारचे व्हिडिओ टाकायचे असतात ना, हा माझ्यासारखा अनुभव तर कोणाला नसेल. कारण म्हणजे 3 महिन्यात 2 चॅनल मोनोटाईज होणं म्हणजे सोपी गोष्ट नसतीच ऑफकोर्स. कारण आता बघा यूट्यूब किती, आता तर जरा सोपं झालं आहे, पहिलं तर जास्त टफ होतं. त्यावेळेस मी चॅनल मोनोटाईज केले आणि मला काही जड वाटलं नाही आणि मला आत्ता पण वाटत नाही. पण सॉरी, तुमची साथ मला महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही मला साथ द्या, त्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. बाकी नवीन सबस्क्रायबर आपल्याला त्यांना भेटतीलच, पण तुमची पण थोडीशी गरज आहे मला, कारण तुम्ही मला जास्त ओळखता. जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना काही इतकं माझी स्ट्रगल स्टोरी वगैरे माहीत नाही, आणि ह्या चॅनलवरती जे माझे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी माझी पहिल्यापासूनची लाईव्ह बघितली, त्यामुळे तुम्ही ज्या कमेंट करचाल ना त्यावरती मी व्हिडिओ बनवणार. त्यामुळे तुम्हाला कशा प्रकारची स्टोरी पाहिजे ना ते तुम्ही सांगा, नक्की त्याच्यावरती बनवे. तर चला सुद्धा आता मला स्वयंपाक करायचं, मी स्वयंपाकाला लागते. मी हा अर्जंट व्हिडिओ बनवला आहे कारण मला हा लगेच अपलोड करायचा. माझ्या डोक्यात लई दिवसापासून आयडिया होती, मी त्या चॅनलचं तुम्हाला सांगेन म्हटलं, पण माझ्या लक्षात न जात होतं. पण जेव्हा मी कधी म्हणजे जास्त व्हिडिओ कोलॅब नाही केले त्या चॅनलचे, थोडेफारच केलेत, आणि जेवढे कोलॅब केले ते तर व्हायरल गेलेतच, पण जे नाही केलेत ते पण व्हिडिओ व्हायरल येत आहेत. तुम्ही जाऊन बघा त्या चॅनलला. आणि ते जिबली स्टाईलमधले अजिबात व्हायरल नाहीत माझे ते व्हिडिओ, त्यामुळे ते मी आता डिलीट करणार आहे. फक्त माझे फेसमधले व्हिडिओ आहेत ना तेवढंच ठेवणार आहे आणि तेच कंटिन्यू करणार आहे. तर चला बाय बाय, त्या चॅनलवरती भेटूया. आता हे चॅनल कंटिन्यू करणार आहे, इकडचं तर आपलं रोजचे असणारच आहेत. आणि माझा नवरा पण मला तर सपोर्ट करायला लागला आहे, त्यामुळे मला थोडंसं काय म्हणतात धाडस येतं ना आपल्याला, थोडंसं सपोर्ट असेल ना तर ते थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतात, तर स्वतःहून काय गोष्टी करतात ना. आणि कधी कधी मला भीती वाटते त्या गोष्टीची, ते तुम्हाला नंतरनं सांगेन नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग मी थांबवते. लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी लाईफ जर्नी लग्नापासूनची तो इथपर्यंत प्रवास, म्हणजे 2019मध्ये माझं लग्न झालं आहे. 2019मध्ये माझं लग्न झालं आहे. 2026पर्यंत मी कशी लाईफ होती माझी, किंवा कसं आयुष्य काढलं, एक दिवस मी कसं जगले ना, हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. खूप कठीण होतं, पण मी केलं ना. इथनं पुढचं कसं असेल मला माहीत नाही, पण आत्ता तरी 50% माझी लाईफ ओके आहे पहिल्यापेक्षा. पहिला जेवढा त्रास आहे तेवढा आता नाही, पण 50% आहे. तोही जाईल ना जाईल, पण जेवढा नाही आहे तो बरं आहे. असं जाऊ दे, जास्त बोलायला नको. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.